नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. वडखळमध्ये बोगस डॉक्टरला अटक, वैद्यकीय पथकाची धडक कारवाई, 54,000चा औषध साठा जप्त. गणेश भक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी, लांजा उड्डाणपुलाची 1 लेन सुरू, मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास होणार वेगवान. रायगडच्या विकासासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा, सुनील तटकरे यांच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत भेटी, पालकमंत्री पदावर देखील तटकरेंचे भाष्य. आणि गद्दारी करून आमदारकी नको, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया, शिंदेंसोबत न जाण्याचं नाईकांचं कारण, निलेश राणेंच्या आरोपांना नाईकांचं प्रत्युत्तर. पाहूया सविस्तर वृत्त. वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील L&T कॉलनी सालिंदे येथे वैद्यकीय अर्हता नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. पेणचे गटविकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. 19 ऑगस्ट रोजी तपासणी दरम्यान एका पडीक पत्र्याच्या शेडमध्ये दीपकर सुशांत दास हा बेकायदा दवाखाना चालवत असल्याचं आढळून आलं. त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय अर्हता नसतानाही तो रुग्णांची तपासणी करून औषधे आणि इंजेक्शनं देत असल्याचं समोर आलं. चौकशी दरम्यान त्याने कलकत्ता येथे कंपाऊंडर म्हणून काम केल्याचं सांगितलं. कारवाईत 54,614 रुपयांचा औषध आणि इंजेक्शनांचा साठा तसेच दवाखान्यातील साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीला वडखळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सांगळे करीत आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा उड्डाणपुलाची 1 लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर जाणारी 1 लेन सुरू असल्यानं कोकणवासीय आणि गणेश भक्तांचा प्रवास आता अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसात उड्डाणपुलाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या केल्या जाणार असल्याची माहिती आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी विशेष प्रयत्न केले. या उड्डाणपुलासाठी सुमारे 70 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून पुलाची लांबी 975 मीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दोन्ही लेन सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. उड्डाणपूल पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर लांजा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. आमचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आज लांजा शहरातील ब्रिज 1 लेन चालू झालेली आहे. त्यामुळे बाजारामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती होणार नाही आणि वाहतूक सुरळीतपणे होईल. त्यासाठी सर्व कॉन्ट्रॅक्टदार, त्यांचे कर्मचारी, अधिकारी यांचे विशेष अभिनंदन आणि त्यासाठी त्यांचे मी खूप खूप धन्यवाद देते. तसेच आमचे आमदार यांचे पण मी खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी या विकास कामासाठी खूप मार्गदर्शन दिले आणि प्रयत्न केले. लांजा येथील जवळजवळ 1.25 किलोमीटरचा हा ब्रिज 2015 पासून आम्ही त्याचा विषय होत होता, परंतु आमचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी खरोखरच आमदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून या ब्रिजला लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मदत केली. आणि आज जरी व्यापार आमचा थोडासा कमी झाला असला तरी इकडून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्था झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे या साईड 1 लेनच या वेळेस सुरू केलेली आहे, कारण इकडून मला वाटतंय गोव्याकडे, मुंबईतून गोव्याकडे जाण्यासाठी हा 1 लेन सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं 5 ते 7 दिवसानंतर ह्याच दोन्ही साईड लेन सुरू होतील असा विश्वास आम्ही व्यक्त करतो. जेणेकरून आज भैया सामंतनी सांगितल्याप्रमाणे 20 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही 1 लेन सुरू झालीच पाहिजे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक शिंदे सेनेकडून कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवणार होते असा दावा आमदार निलेश राणे यांनी केला होता. या दाव्यावर आता वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. पाहूयात. खरं तर मला आमदार व्हायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब मला अनेक वेळा बोलत होते, परंतु मला गद्दारी करून आमदारकी नको पाहिजे होती, म्हणून मी शिंदे सेनेत गेलो नाही, सर्वांना माहिती आहे.
दसरा मेळाव्यापर्यंत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा दसरा मेळाव्यापर्यंत सुद्धा भरत गंगोलेंनी मला फोन केला होता आणि हे भरत गंगोलेंनी सुद्धा मान्य केलेलं आहे. परंतु निलेश राणे जे आता शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, कारण त्यांना आणि त्यांच्या वडिलांना पक्षातून हाकलून लावलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी बाळासाहेबांबद्दल काय बोललं होतं आणि निवडणुकीच्या फक्त आमदारकीसाठी किंवा निवडणुकीचं पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीतनं सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिंदे सेनेतनं आमदारकी लढवली आणि त्यामुळे ते आमदारकीसाठी काही करू शकत होते. परंतु मी आमदारकीसाठी माझ्यावर गद्दारीचा कलंक लावत नव्हतो, कारण लोक माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. आणि खरं तर आपण बघितलं असाल की निलेश राणे सुद्धा 7-8 हजार मतांनी निवडून आलेत आणि हे जर नारायणाने जर लोकांच्या किंवा आता सध्याचे पालकमंत्री निलेश राणे लोकांच्या घरी फिरले नसते तर हे निवडून आले नसते. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी जर पैसे खर्च केले नसते तरी हे निवडून आले नसते. आणि त्यामुळे माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने निवडून आले हे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता 2 वर्ष तुमच्या आमदारकीला झाली आहेत, तुम्ही काय कामं केली आहेत, लोकांना काय दिलं हे आता सांगणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मी निष्ठावंत राहिला ह्याचा तुम्हाला वारंवार राग येत असेल, परंतु त्यासाठी काही गमवावं पण लागतं आणि त्यासाठी मी आमदारकीसुद्धा गमवली. आणि तुमच्यापेक्षा जास्त शिंदे गटाचे आमदार माझे त्यावेळी मित्र होते आणि ते पण मला वारंवार सांगत होते, ते कधी मला ते भेटले तुम्हाला तर सांगतील. आणि आजही मला शिंदे गटामध्ये या असं सांगत आहेत. परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहील. तुम्ही आता पक्ष बदलणं याची खात्री बाळगा, कारण मला वाटतं आहे की तुम्ही शिंदेंना सोडून भारतीय जनता पार्टीत जाल आणि तिथनं पुढाची विधानसभा लढवाल असं मला वाटतं आहे. आणि तुम्ही आता शिंदे सेनेत आहात, ते शिंदे सेनेबरोबरच राहा अशी माझी आपल्याला विनंती आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत रायगड आणि कोकणातील महत्त्वाच्या विकासात्मक प्रश्नांचा पाठपुरावा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मत्स्य व्यवसाय मंत्री हसमुख मांडविया आणि महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची त्यांनी भेट घेतली. या भेटींमध्ये रायगडच्या पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, मच्छीमारांचे प्रश्न, जलजीवन मिशन तसेच महिला आणि बाल विकासाशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सुकळी टोल नाका कार्यान्वित होणार नसल्याचे देखील तटकरे यांनी स्पष्ट केले. तर तांबणी घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुमारे 10 किलोमीटरच्या भुयारी मार्गाचा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी दिल्ली दौऱ्याची आणि रायगडच्या विकासात्मक मुद्द्यांची माहिती दिली. आंबेड पुलासाठी मी यावर्षी आता प्रयत्न केले. आता या वर्षीच्या बजेटमध्ये आंबेड पुलाला ते पैसे देण्याचा प्रयत्न करत आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की 1 महिन्यापूर्वी अलिबागला ज्यावेळेला मी आलो होतो त्यावेळेला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं. त्यांच्याकडे अलिबागच्या जिल्हा क्रीडा संकुलाचा एक प्रस्ताव होता आणि वहिनींकडे आता तो विभाग आहे पण त्यांच्यामार्फत क्रीडा आयुक्तांच्या मार्फत त्यांना पाठवलेलं होतं. मी गेल्या 3 दिवसापूर्वी 3 वेळेला क्रीडा आयुक्तांशी बोललो. त्यांनी त्या दिवशी जिल्हा क्रीडा संकुलच्या 15 कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली. माझा फोन ऐकण्या रेकॉर्डवरती कधी पण तपासा, आयुक्तांना बोलवा, विचारा, त्यांनी मान्यता दिली. बाकीचे जे तालुका क्रीडा संकुल आहेत, माणगाव असेल, मसा असेल, श्रीवर्धन असेल, रोहा असेल, याचे प्रस्ताव गेलेत. इतर तालुक्याचे सुद्धा प्रस्ताव पाठवण्याच्या दृष्टीकोनातून मी सूचित केलं आहे, कारण तो विभाग आता वहिनींच्याकडे असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करता येऊ शकतात. खेलो इंडिया अंतर्गत ज्या वेळेला या 4 आठवड्यामध्ये पंतप्रधान महोदयांनी दर मंगळवारी एनडीची बैठक बोलली होती, त्याच्यामध्ये एक प्रेझेंटेशन मनसुख मांडविया आहेत, ते त्यांच्याकडे हा पण विभाग आहे. त्यावेळेला त्यांनी खेलो इंडिया अंतर्गत काही कार्यक्रम सांगितले. 2036ला आपण ऑलिम्पिक मागतो आहोत, त्याच्या अगोदर कॉमनवेल्थ गेम आणि एशिया गेम होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून खेलो इंडियाच्या मार्फत अनेक पायाभूत सुविधा करण्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. भारत सरकार निधी देणार आहे. त्यावेळेला मी रक्षा खडसेजींची पण भेट घेतली, मांडव्यांची पण घेतली. पुढच्या आठवड्यात मी वहिनींना विनंती करणार आहे उपमुख्यमंत्री महोदयांना की बैठक घ्यावी आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत काही पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या तर त्याला आपल्याला रायगडच्या पालकमंत्री पदावर भरत गोगावले यांची नियुक्ती झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या नियुक्तीवर भाष्य करताना पालकमंत्री नसल्यामुळे रायगडचा विकास थांबला नव्हता असं म्हटलंय. दरम्यान रायगडच्या विकासासाठी गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आता कोणत्या कामांना प्राधान्य मिळणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलंय. पालकमंत्री एक
जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक DPC अंतर्गत करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच, परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला का भाग नाही. ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता. त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. पण एकंदरीत आत्ता जी मी आपल्याला माहिती दिली तो आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा सगळाच आराखडा आपल्यासमोर ठेवला. कृषी खाता असेल, मत्स्य व्यवसाय विभाग असेल, फलोद्यान विभाग असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अन्य काही बाबी करण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या दृष्टिकोनातून सागरमाला योजनेअंतर्गत मेरिटाईम बोर्डाच्या अंतर्गत असेल, पर्यटन विभागाच्या मार्फत असेल, या सगळ्या कामाला आपण चालना दिलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करू. अधिक गतीने कसा विकास करता येईल त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न राहतील. कोकणातील मच्छीमारांच्या प्रश्नांकडे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्र्यांचे लक्ष वेधले. मच्छीमारांसाठी आधुनिक जेटी, मासळी साठवणूक, वाहतूक आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी तटकरे यांनी केंद्राकडे केली. श्रीवर्धनचा जीवना कोळीवाड्यात 300 कोटी रुपयाचं जेटीचं काम चालू आहे. श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाड्यात 150 कोटी रुपयाचं जेटीचं काम सुरू आहे. हरणे माझ्या लोकसभा मतदारसंघात दापोलीला येतं, तिथे मोठ्या प्रमाणावरती मच्छीमार व्यवसाय होतो, तिथे 250 कोटी रुपयाचं काम सुरू आहे. आणि आता भरडखोलला 325 कोटी रुपयाच्या कामाच्या मान्यता मिळाली आणि त्याच्या कामाला सुरुवात आहे. आता राहिलेल्या जेटीमध्ये आदगाव, त्याच्यानंतर दिघी, त्याच्याबरोबर ती रोहिणी असे 3 प्रस्ताव काल मी वाशी हवेली म्हणजे तळा तालुक्यातलं शेवटचं गाव मांदाड अशा 4-5 ठिकाणी जेटी प्रस्तावित केल्यात. त्याला येत्या महिनाभरामध्ये मान्यता मिळेल आणि त्या कामाला वेग येईल. गेल्या 2.5 वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पालकमंत्री भरत गोगावले यांनी किल्ले रायगडाला भेट दिली. पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीस्थळाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रायगडच्या ऐतिहासिक भूमीवर आलेल्या भरत गोगावले यांच्याशी आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी बातचीत केली. यावेळी रायगड जिल्ह्याच्या विकासासह विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. पालकमंत्री म्हणून रायगडच्या विकासासाठी त्यांची भूमिका काय असणार आहे याकडे आता जिल्हावासियांचं लक्ष लागलंय. किल्ले रायगडवरती पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांचं घोषित झाल्यानंतर पहिल्या दर्शनासाठी किल्ले रायगडवरती आलेले आहेत. आपण आता त्यांच्या बरोबर आहोत. शेठ, पहिल्याच तुम्ही असं पालकमंत्री म्हणून दर्शन घेण्यासाठी किल्ले रायगडवरती आले. माझ्या प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर आम्ही रायगडावरती येतो. जगदीश्वराचं दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन, शिरकाई मातेचं दर्शन असं करून श्रीफळ वाढून मग आम्ही प्रचाराला सुरुवात करतो. ज्यावेळेला आमचा विजय झाल्यानंतर मग आमचं कर्तव्य परत येणं. त्याप्रमाणे जी काय कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, जनतेची मागणी होती की भरत शेठला पालकमंत्रीपद मिळावं आणि ते मिळालं. ते मिळाल्यामुळे आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आपण पहिलं रायगडावरती यावं, जगदीश्वराचं दर्शन घ्यावं, शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, शिरकाई मातेचं दर्शन आणि मग जिजाऊ मातेचं दर्शन, असा आमचा कार्यक्रम. पालकमंत्री पद मिळालं, पण खरं श्रेय कोणाला द्याल तुम्ही? आता खरं श्रेय जर आपण पाहायला गेलो तर एकनाथ शिंदे साहेब, की ज्यांनी 2.25 वर्षापूर्वी आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगून हे पद थांबवलं होतं आणि आज त्यांनीच पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांना सांगून हे पद परत भरत शेठला मिळवून दिलं. त्याबद्दल पहिलं श्रेय एकनाथ शिंदे साहेब. एकंदरीत विकास करायचं ठरवते. पहिलंच काम कोणतं अगदी तुमच्या मनात आहे? रायगड पहिलंच काम मी काल परवा सांगितलं की रायगड जिल्ह्याच्या येणाऱ्या आता जे काही कोकणातले चाकरमाने आहेत गणपती उत्सवाला त्या रस्त्याची डागडुजी करणं हा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट ज्या MIDC घातलेल्या आहेत त्यामध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं दिलं जाईल हा एक बाब आहे. आणि मग आमची जी आत्ता मी रायगडला आलेलो आहे त्या रायगडच्या पायथ्याला जिजाऊ मातेच्या समाधीच्या बाजूला शिवसृष्टी होणं अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यात 73 नवीन 5,480 कोटी रुपयांचे करार झाले आहेत. या गुंतवणुकीमुळे 4,400 पेक्षा नवे रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. पाहुयात.
480 कोटीचे MOU झालेले आहेत आणि जवळजवळ जर व्यवस्थित ते सगळे पार पाडलं तर जवळजवळ 4000 लोकांना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात आणि चांगली बाब आहे. जास्तीत जास्त रायगडमध्ये उद्योगपती येऊ घातलेले आहेत. त्यांची येण्याची संकल्पना आहे. कारण पोर्ट जवळ आहे, विमानतळ जवळ आहे, मुंबई जवळ आहे, सगळी शहरं जवळ आहेत आणि आता हवे झालेलं आहे. या सगळ्या बाबतीमध्ये रायगडला प्राधान्य उद्योगपतींनी जास्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराच्या शहरी भागात प्रथमच दुर्मिळ आणि विषारी समजला जाणारा बांबू पीट वायपर अर्थात सापळा जातीचा साप आढळून आलाय. महात्मा फुले नगर परिसरात मानवी वस्तीच्या जवळच हा साप दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. साप आढळल्याची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक ओमकार चिखले, सर्वेश पवार, रोहन खेडेकर आणि नगरसेवक यश खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या काळजीपूर्वक या सापाचे रेस्क्यू करण्यात आले आणि त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बांबू पीट वायपर प्रामुख्याने घनदाट जंगल, झुडपं, वेली आणि ओलसर भागात आढळतो. धोका निर्माण झाल्यास हा साप दंश करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी असा साप आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वन्यजीव रक्षकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी पेणमधील मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं नशामुक्त विद्यालय अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शहरातून जनजागृती रॅली काढली. त्यानंतर पेण नगर परिषदेसमोर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. अंमली पदार्थ आणि व्यसनांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच शिक्षण आणि कौटुंबिक जीवनावर होणारे विपरीत परिणाम पथनाट्यातून मांडण्यात आले. किशोर वयात चुकीच्या संगतीमुळे व्यसनाधीन होण्याचा धोका असल्याने विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, कमिटी मेंबर रवींद्र म्हात्रे, शाळेच्या खजिनदार जान्हवी पाटील, प्रशासकीय अधिकारी सुवर्णा देशमुख, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. नशेला नकार, जीवनाला होकार असा संदेश देत व्यसनमुक्ती समाजासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आलं. से नो टू ड्रग्स, से येस टू लाईफ. आणि हे विद्यार्थी जीवनात दर्शवण्याचं कारण आता आपण पठणाच्याद्वारे बघितलेलं आहे की एक कुतूहल किंवा एक मित्रांची विनंती त्याला आपण कसा नकार द्यायला पाहिजे जेणेकरून भविष्यात आपल्याला ती सवय लागू नये. कारण एकदा याचा अनुभव घेतला की तो वारंवार घ्यावासा वाटतो किंवा ती संगत हवीशी वाटते. नेमकं हे दुष्टचक्र आहे, हे आपल्याला थांबवायचं आहे. तंबाखू किंवा इतर ड्रग्सयुक्त पदार्थ किंवा जे कोणी बाहेरचे येऊन आपल्याला असे सांगतील की याच्यात काही होत नाही आहे, एकदा करून बघूया, तर आपण हे विद्यार्थी दशेतच कुठंतरी हे थांबवलं पाहिजे. त्या मित्राला नकार दिला पाहिजे, आपल्या कुटुंबाशी बोललं पाहिजे, आपल्या शिक्षकांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. तरच आपला शाळा परिसर किंवा आपलं संपूर्ण शहर हे नशामुक्त, तंबाखूमुक्त, ड्रग्समुक्त होऊ शकेल. युवा पिढीसोबतच आजचं समाजाचं बदल झालेलं रूप, कुटुंब व्यवस्था, थोडीफार का होईना सोशल मीडियाचा दुरुपयोग हे या सर्व जबाबदार आहे. आज आपल्या कुटुंबात, आपल्या मित्र परिवारात खरंच सुसंवाद साधला जातो का? अगदी खेदाने म्हणावं लागतं नाही. अहो, संवादच नाही तर सुसंवाद कुठे? आज एकमेकांशी बोलायला कोणाला वेळच नाही आहे आणि मग भेडसावतो तो एकटेपणा. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, सैतानाचं घर. विचार कसा करणार? सैतानाप्रमाणेच करणार. मग कोणाच्या तरी आमिषाला बळी पडतो आपण. कुठला तरी मित्र येतो, युवती येते, युवक येतो, सांगतो चल रे एकदा करून पाहूयात, काही होत नाही. किंवा एकदा केलेली ती सुरुवात, त्याचं रिपिटेशन होत जातं 2दा 3दा आणि मग हळूहळू तो युवक, ती युवती त्याचा व्यसनाधीन. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेहा भोसले यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी अलिबाग येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध सामाजिक विषयांसह शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
खेड तालुक्यातील खोपी गावच्या असलेल्या नेहा भोसले यांनी प्रशासकीय सेवेत उच्च पदापर्यंत मजल मारल्याबद्दल सदानंदराव भोसले यांनी त्यांचे कौतुक केले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय ठेवावे असे आवाहन त्यांनी केले। पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी सांगितले। यावेळी नेहा भोसले यांनी सदानंदराव भोसले यांना जय शिवराय हे पुस्तक भेट दिले। भेटीदरम्यान सामाजिक कार्य आणि विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेकडे वळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनाबाबत देखील विचार विनिमय करण्यात आला। राजापूरमध्ये जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन राजापूर तालुक्याच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी राजापूर नगर वाचनालय सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दीप प्रज्वलनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कॅमेरा पूजन करण्यात आले। पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते चित्रकला आणि छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल अमित यादव यांचा असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। त्यानंतर छायाचित्रण प्रशिक्षक जयेश कारेकर यांनी लाईव्ह ब्रायडल फोटोशूट आणि एडिटिंग या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले। या कार्यशाळेला छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी, पालक आणि छायाचित्र प्रेमींनी उपस्थिती लावत प्रदर्शनाला दाद दिली। राजापूर तालुक्यातील जे आपले फोटोग्राफर आहेत, जे प्रोफेशनल फोटोग्राफीच्या दृष्टीने आता पुढे वाटचाल करतात, तर आपल्या कलागुणांना वाव। आता पुढच्या वर्षी तुम्ही वर्षभर या दिवसाची वाट बघत असणार की मला कुठला फोटो प्रदर्शनामध्ये लावायचा। तर या दृष्टिकोनातून फोटोग्राफी आणि त्यात वाईल्ड फोटोग्राफी पण आपल्या काही फोटोग्राफरनी केलेली आहे। म्हणजे जागतिक दर्जामध्ये याला खूप एक प्रोफेशनल पार्ट आहे जगाच्या एका ह्याच्यावर की खूप मोठ्या प्रमाणात एक बिझनेस हा आहे आणि या अनुषंगाने आपले फोटोग्राफर आपल्या तालुक्यातील फोटोग्राफर पुढे जातील असा हा उद्देश घेऊन हा कार्यक्रम तो आयोजित केलेला आहे। रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन संलग्न राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन तालुका राजापूर आम्ही प्रतिवर्षी वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणजे जागतिक फोटो छायाचित्रण दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी देखील आम्ही हे तालुका फोटोग्राफर असोसिएशन तर्फे यावर्षी एक नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 1ली ते 7वी पर्यंत जी चित्रकला स्पर्धा घेतलेली होती प्रत्येक शाळांमधून आणि या चित्रकला स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ देखील आज आम्ही केलेला आहे। अतिशय उत्कृष्ट सुंदर अशी लहान मुलांनी चित्र काढलेली होती। यामध्ये आम्ही 2 गट तयार केले होते, 1ली ते 2री आणि 3री ते 7वी असे 2 गट केले होते। ह्या दोन्ही गटांमध्ये 3 पारितोषिकं ठेवण्यात आलेली होती। त्यांना आज आम्ही इथे सन्मानित केलेलं आणि या व्यतिरिक्त इथले पोलीस निरीक्षक श्री अमित यादव साहेब यांचा देखील सेवा पुरस्कार यांना देखील मिळालेला होता। त्यांना देखील आम्ही निमंत्रित केलं होतं आणि त्यांना देखील सन्मानित केलेलं आहे। अशा प्रकारे आम्ही दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो। म्हणजे आपल्या राजापूर फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन जी आहे ती नेहमीच सामाजिक आणि असे उपक्रम राबवत असते। यावर्षी जे फोटोग्राफर्स आहेत, जे असोसिएटेड फोटोग्राफर्स आहेत, त्यांचा विकास व्हावा, एक सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आज आम्ही एक वर्कशॉप आयोजित केलं होतं। वर्कशॉपसुद्धा आपण बाहेरून मेंटॉर वगैरे मागवतो, पण आपल्या तिथले आमचे स्थानिक आहेत जे ॲडव्हान्स फोटोग्राफी करतात, जयेश कारेकर, त्यांचं एक वर्कशॉप आम्ही ते ब्राईट फोटो लावलं आहे। ते आपल्याला एडिटिंग आणि सगळं मास्टर आहे, ते सर्व टिप्स आणि सर्व आपल्या फोटोग्राफर्सना ते देतात, कारण बेसिक नॉलेज सगळ्यांना मिळावं हाच आमचा असोसिएशनतर्फे पण आमचा एक हेतू असतो। तर ते उत्कृष्टरित्या आम्ही सर्व उपक्रम राबवतो या ठिकाणी। वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आरोग्य मित्र सागर पेरेकर यांनी आपल्या कन्येचा वाढदिवस सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला। यावेळी पेरेकर कुटुंबियांनी ज्येष्ठांसोबत वेळ घालवत त्यांच्याशी संवाद साधला। वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन उपयोगातील विविध भेटवस्तू देण्यात आल्या। यावेळी ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळालं।
उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। वाढदिवसासारख्या आनंदाच्या प्रसंगी ज्येष्ठांना सोबत घेऊन त्यांच्याशी प्रेम आणि आपुलकीने संवाद साधण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। आनंद वाटल्याने तो अधिक द्विगुणित होतो या भावनेतून झालेल्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। या असा बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।